नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 27 जानेवारी 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील आजच्या दिवसासाठीचे काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच नवी दिल्ली येथे कौशल भवनचे उद्घाटन कोणी केले? तर याचे उत्तर आहे द्रौपदी मुर्मू। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 24 जानेवारी 2024 रोजी नवी दिल्ली येथे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या कौशल भवन या नवीन इमारतीचे उद्घाटन केले। कोणी केलेले आहे? तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 24 जानेवारी 2024 रोजी। कौशल भवनाची पायाभरणी मार्च 2019 मध्ये करण्यात आली होती। या अत्याधुनिक कार्यालयीन इमारतीचा उद्देश स्किल इंडिया मिशनला चालना देण्यासाठी सुरक्षित वातावरण प्रदान करणे हा आहे। कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाद्वारे हे भवन बांधण्यात आले आहे। हे भवन सर्व अत्याधुनिक पायाभूत सोयी सुविधांनी सुसज्ज आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, जगातील पहिली ब्लॅक टायगर सफारी कोणत्या राज्यात सुरू करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ओडिशा। तर जानेवारी 2024 मध्ये ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मयूरभंज मधील बारीपाडा येथील सिमिलीपाल व्याघ्र प्रकल्पाजवळ जगातील पहिले ब्लॅक टायगर सफारी स्थापन करण्याच्या योजनेचे अनावरण केलेले आहे। कधी अनावरण केलेले आहे? तर जानेवारी 2024 मध्ये। कोणी? तर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी। आणि कोठे स्थापन करण्यात येणार आहे? तर मयूरभंज मधील बारीपाडा येथील सिमिलीपाल व्याघ्र प्रकल्पाजवळ हे ब्लॅक टायगर सफारी स्थापन करण्यात येणार आहे। यासाठी राष्ट्रीय महामार्ग 18 शेजारील 200 हेक्टर क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे। यामध्ये प्रात्यक्षिक क्षेत्राचे अंदाजे 100 हेक्टर क्षेत्र असेल आणि उर्वरित क्षेत्र बचाव केंद्र, कर्मचारी पायाभूत सुविधा आणि अभ्यागत सुविधांसह पशुवैद्यकीय देखभाल सुविधा तयार करण्यासाठी वापरले जाणार आहे। तर किती एरियामध्ये किंवा किती क्षेत्रामध्ये उभारणार आहेत? तर 200 हेक्टर क्षेत्र आहेत। यामध्ये 100 हेक्टर क्षेत्र हे प्रात्यक्षिक क्षेत्राचे अंदाज म्हणजे सफारीसाठी हे ब्लॅक टायगर सफारीसाठी 100 हेक्टर वापरण्यात येणार आहे आणि राहिलेले जे 100 हेक्टर आहे ते इतर उर्वरित क्षेत्र आहे ते बचाव केंद्र, कर्मचारी पायाभूत सुविधा आणि अभ्यागत सुविधांसह पशुवैद्यकीय देखभालीसाठी वापर करण्यात येणार आहे। अखिल भारतीय व्याघ्र अंदाज 2022 नुसार सिमिलीपाल व्याघ्र प्रकल्पात 16 वाघांची उपस्थिती नोंदवण्यात आली होती। त्यापैकी 10 हे मेलेनिस्टिक वाघ म्हणजेच ब्लॅक टायगर आहेत। ओडिशातील सिमिलीपाल व्याघ्र प्रकल्प हे जगातील एकमेव वाघांचे निवासस्थान आहे ज्यात मेलेनिस्टिक वाघ म्हणजेच ब्लॅक टायगर्स आहेत, ज्यांच्या शरीरावर काळ्या पट्ट्या आहेत। पर्यटकांना आकर्षित करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे। ऑक्टोबर 2024 मध्ये प्रकल्प अभ्यागतांसाठी खुला होण्याची शक्यता आहे। 2007 मध्ये प्रथम मेलेनिस्टिक वाघांची उपस्थिती नोंदवण्यात आली होती। नेक्स्ट क्वेश्चन आहे, डेझर्ट नाईट सराव कोणत्या देशांदरम्यान आयोजित करण्यात आला होता? तर याचे योग्य उत्तर आहे भारत, फ्रान्स आणि UAE। भारतात 23 जानेवारी 2024 रोजी अरबी समुद्रावर डेझर्ट नाईट सराव आयोजित करण्यात आला होता। भारतीय वायुसेनेने फ्रेंच वायुसेना आणि UAE वायुसेना यांच्या सहकार्याने डेझर्ट नाईटचा सराव आयोजित केला होता। तर कोणत्या देशादरम्यान हा सराव आयोजित करण्यात आला होता डेझर्ट नाईट सराव? तर भारत, फ्रान्स आणि UAE। तर डेझर्ट नाईट सराव हा एक नौदल सराव आहे। याचा मुख्य उद्देश 3 देशांच्या हवाई दलांमध्ये समन्वय आणि परस्पर कार्यक्षमता वाढवणे हा होता। या सरावात फ्रान्सचे राफेल लढाऊ विमान आणि बहुभूमिका असलेल्या टँकर वाहतुकीचा सहभाग होता। तर UAE ने F-16 विमाने सहभागी केली होती। भारतीय हवाई दलाकडून या सरावात सुखोई 13 MKI, MiG-29 आणि जगवार लढाऊ विमानांसह AWACS म्हणजेच एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम, C-130 जे सुपर हर्क्युलियस आणि IL-78 मिड एअर रिफ्युएलिंग विमान यांचा समावेश करण्यात आला आहे। तर डेझर्ट नाईट सराव हा भारत, फ्रान्स आणि UAE दरम्यान आयोजित करण्यात आला होता। नेक्स्ट क्वेश्चन आहे, मत्स्य व्यवसाय व्यवस्थापनावरील FAO COFI उपसमितीचे पहिले उपाध्यक्ष कोण बनले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे भारत। जानेवारी 2024 मध्ये मत्स्य व्यवसाय व्यवस्थापनावरील FAO COFI उपसमितीचा पहिला उपाध्यक्ष भारत बनला आहे। यामध्ये भारत जागतिक दक्षिण देशांचे प्रतिनिधित्व करेल। मत्स्य व्यवसाय व्यवस्थापनावरील उपसमिती ही राष्ट्रीय, प्रादेशिक आणि जागतिक स्तरावर मत्स्य व्यवसाय व्यवस्थापन समस्यांवर चर्चा करण्यासाठी एक मंच आहे। उपसमितीचे मुख्य कार्य हे मत्स्य व्यवसाय प्रशासन आणि व्यवस्थापनापर आवश्यक तांत्रिक आणि धोरणात्मक मार्गदर्शन प्रदान करणे
तसेच मत्स्य व्यवसाय व्यवस्थापनाशी संबंधित जागतिक समस्या सोडवणे हे आहे. रोममध्ये 5 ते 9 सप्टेंबर 2022 दरम्यान झालेल्या मत्स्य व्यवसायावरील FAO समितीच्या 35व्या सत्रादरम्यान या उपसमितीची स्थापना करण्यात आली. 57 वर्षात प्रथमच भारत कॅप्चर फिशरीज या विषयावर FAO फिशरीज ब्युरोचा सदस्य म्हणून काम करणार आहे. तर मत्स्य व्यवसाय व्यवस्थापनावरील FAO कोपी उपसमितीचे पहिले उपाध्यक्ष बनला आहे भारत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय नौदल कोणत्या राज्यात दुसरे व्हेरी लो फ्रिक्वेन्सी म्हणजेच VLF कम्युनिकेशन स्टेशन स्थापन करणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे तेलंगणा. भारतीय नौदलाने देशातील दुसऱ्या व्हेरी लो फ्रिक्वेन्सी कम्युनिकेशन ट्रान्समिशन स्टेशनसाठी तेलंगणाची निवड केली आहे. भारतातील दुसरे व्हेरी लो फ्रिक्वेन्सी कम्युनिकेशन स्टेशन हे तेलंगणातील विकाराबाद जिल्ह्यात 2027 पर्यंत स्थापित केले जाईल. म्हणजे ह्याची स्थापना आहे ती कधीपर्यंत करण्यात येणार आहे? तर 2027 पर्यंत हे स्थापन केले जाईल. आणि कोठे स्थापन करण्यात येणार आहे? तर तेलंगणा या राज्यातील विकाराबाद जिल्ह्यात. VLF केंद्रासाठी निवडलेली जागा विकाराबाद मंडलातील पुडुरू जवळील दामागुडेम वनक्षेत्रामध्ये आहे. विशाखापट्टणम मधील ईस्टर्न नेव्हल कमांडने तेलंगणाला दुसरे रडार स्टेशन उभारण्यासाठी योग्य क्षेत्र म्हणून सांगितल्यानंतर हे स्थान निवडण्यात आले आहे. नवीन ट्रान्समिशन स्टेशनच्या धोरणात्मक भूमिकेवर भर देऊन जहाजे आणि पाणबुड्यांशी प्रभावी संवाद साधण्यासाठी हे स्टेशन महत्त्वाचे आहे. तर पहिले व्हेरी लो फ्रिक्वेन्सी कम्युनिकेशन ट्रान्समिशन स्टेशन INS कट्टाबोम्मन रडार स्टेशन तिरुनेलवेली तमिळनाडू येथे आहे, जे 1990 मध्ये कार्यान्वित झाले होते. तर पहिले हे स्टेशन कोठे आहे? तर INS कट्टाबोम्मन रडार स्टेशन तिरुनेलवेली तमिळनाडू येथे आहे, जे 1990 मध्ये कार्यान्वित झाले होते. आणि दुसरे कोठे स्थापन करण्यात येणार आहे? तर तेलंगणामधील विकाराबाद येथे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संस्थात्मक श्रेणीमध्ये सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे 1660 पॅराशूट फील्ड हॉस्पिटल. जानेवारी 2024 मध्ये सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2024च्या संस्थात्मक श्रेणीसाठी उत्तर प्रदेशमधील 60 पॅराशूट फील्ड हॉस्पिटलची निवड झाली आहे. 60 पॅराशूट फील्ड हॉस्पिटलची स्थापना 1942 मध्ये उत्तर प्रदेश येथे करण्यात आली. भारतीय हवाई दलाची ही एकमेव स्थापना आहे. याचे मुख्य कार्य राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता आणि युद्ध दोन्ही वेळी तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये सहाय्य करणे हे आहे. हा पुरस्कार भारत सरकारद्वारा 2019 पासून सुरू करण्यात आला. आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात व्यक्ती आणि संस्थांनी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल सुभाषचंद्र बोस आपदा बंधन पुरस्कार सुरू करण्यात आलेला आहे. दरवर्षी 23 जानेवारीला सुभाषचंद्र बोस जयंतीला या पुरस्काराची घोषणा केली जाते. संस्थेसाठी 51 लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र, तर व्यक्तींसाठी 5 लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र असे याचे स्वरूप आहे. तर संस्थात्मक श्रेणीमध्ये सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2024 हा 60 पॅराशूट फील्ड हॉस्पिटल याला देण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ICC वन डे पुरुष क्रिकेटर ऑफ द इयर 2023 म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे विराट कोहली. भारताचा फलंदाज विराट कोहलीची ICC वन डे क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवड झाली आहे. यापूर्वी त्याला 2012, 2017 आणि 2018 मध्ये हा पुरस्कार मिळाला आहे. म्हणजे 2023 मध्ये पुरुष क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून त्याची 4थ्यांदा निवड झालेली आहे. विराटने 2023 मध्ये 27 एकदिवसीय सामन्यांमध्ये 6 शतके आणि 8 अर्धशतकांसह 1377 धावा केल्या. याशिवाय त्याने 1 बळी आणि 12 झेली घेतल्या आहेत. ICC महिला वन डे क्रिकेटर ऑफ द इयर ठरलेली आहे चामारी अतापट्टू श्रीलंका. पुरुष क्रिकेटर ऑफ द इयर यालाच सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी 2023 म्हटले जाते. तर हे पॅट कमिन्स कर्णधार ऑस्ट्रेलिया याला देण्यात आलेले आहे. आणि महिला क्रिकेटर ऑफ द इयर 2023 नॅट सायवर इंग्लंड. नेक्स्ट क्वेश्चन आहे, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी अलीकडेच कोणत्या राज्यात खोडलधाम ट्रस्ट कॅन्सर रुग्णालयाची पायाभरणी केली? तर याचे योग्य उत्तर आहे गुजरात. जानेवारी 2024 मध्ये केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी राजकोटमध्ये खोडलधाम ट्रस्ट कॅन्सर हॉस्पिटलची पायाभरणी केली. हे श्री खोडलधाम ट्रस्ट राजकोटद्वारे बांधले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रुग्णालयाच्या पायाभरणी समारंभाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच राज्याच्या खनिज मंत्र्यांची दुसरी परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? तर याचे योग्य उत्तर आहे भोपाळ.
23 जानेवारी 2024 रोजी राज्याच्या खनिज मंत्र्यांची दुसरी परिषद भोपाळ येथील कुशाभाऊ ठाकरे सभागृहात आयोजित करण्यात आली होती। या परिषदेत 20 राज्यांचे खनिज मंत्री सहभागी झाले। या परिषदेचे अध्यक्ष केंद्रीय खाण, कोळसा आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी हे होते। या परिषदेचा मुख्य उद्देश खाण क्षेत्रातील सुधारणांवर चर्चा करणे हा आहे। या परिषदेतील खनिज गटांच्या लिलावात मध्य प्रदेशला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे। सप्टेंबर 2022 मध्ये हैदराबाद येथे प्रथमच राज्याच्या खनिज मंत्र्यांची परिषद आयोजित करण्यात आली होती। तर राज्याच्या खनिज मंत्र्यांची पहिली परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? तर सप्टेंबर 2022 मध्ये हैदराबाद येथे। आणि यावर्षी 2024 मध्ये दुसरी परिषद कोठे आयोजित करण्यात आली? तर मध्य प्रदेश येथील भोपाळ येथे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच इंडिया ओपन 2024 बॅडमिंटन स्पर्धेमध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर आहे ताई झू यिंग। जानेवारी 2024 मध्ये झालेल्या इंडिया ओपन 2024 बॅडमिंटन स्पर्धेमध्ये तैवानची दिग्गज बॅडमिंटनपटू ताई झू यिंगने महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले। ताई झू यिंगने अंतिम फेरीत चीनच्या चेन यू फेईचा पराभव केला। इंडिया ओपन 2024 चा अंतिम सामना केडी जाधव इंडोर हॉल, नवी दिल्ली येथे खेळला गेला। बॅडमिंटन स्पर्धेतील तिचे हे 32वे विजेतेपद आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच केंद्रीय मंत्रिमंडळाने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यासाठी भारत आणि कोणत्या देशाच्या सामंजस्य कराराला मान्यता दिली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ओमान। जानेवारी 2024 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्यासाठी भारत आणि ओमान यांच्यातील सामंजस्य कराराला मान्यता दिली आहे। हा करार 15 डिसेंबर 2023 रोजी भारत आणि ओमान यांच्यात झाला होता। या सामंजस्य कराराचा उद्देश माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील परस्पर सहकार्य, तंत्रज्ञानाची देवाणघेवाण, माहिती आणि गुंतवणुकीद्वारे भारत आणि ओमान यांच्यातील सहकार्याला चालना देणे हा आहे। हा करार स्वाक्षरीच्या तारखेपासून 3 वर्षांसाठी लागू राहील। या सामंजस्य करारांतर्गत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात G2G आणि B2B द्विपक्षीय सहकार्य वाढवले जाईल। नेक्स्ट क्वेश्चन आहे, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आरोग्य सेवा आणि जीवन विज्ञानावर लक्ष केंद्रित करणारे 4थ्या औद्योगिक क्रांतीसाठी C4IR केंद्र कोठे स्थापन करणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे हैदराबाद, तेलंगणा। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम हैदराबाद, तेलंगणा येथे आरोग्य सेवा आणि जीवन विज्ञानावर लक्ष केंद्रित करणारे 4थ्या औद्योगिक क्रांतीसाठी C4IR केंद्र स्थापन करणार आहे। C4IR तेलंगणा ही एक स्वायत्त नानफा तत्वावरील संस्था असेल आणि भारतातील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची ती एकमेव संस्था असणार आहे। स्वित्झर्लंडमधील दावोस येथे फोरमच्या 54व्या वार्षिक बैठकीत तेलंगणा सरकार आणि WEF यांच्यात सहकार्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली। नेक्स्ट क्वेश्चन आहे, टाइम स्पेंट डिस्टन्स ट्रॅव्हल्ड हे कोणाचे आत्मचरित्र आहे? तर याचे योग्य उत्तर आहे शिवराज V पाटील। जानेवारी 2024 मध्ये सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती शिवराज V पाटील यांनी त्यांचे टाइम स्पेंट डिस्टन्स ट्रॅव्हल्ड या आत्मचरित्राचे प्रकाशन केले। 400 पानांचे हे पुस्तक इंग्रजी आणि कन्नडमध्ये उपलब्ध असेल। या आत्मचरित्राचे उद्दिष्ट त्यांच्या 84 वर्षांमध्ये मिळालेले ज्ञान प्रदान करणे, तरुणांना प्रेरणा देणे आणि त्यांच्या जीवन प्रवासावर चिंतन करणे हे आहे। त्यांनी बालपण, शिक्षण, वकील म्हणून कायदेशीर कारकीर्द, न्यायालयीन कार्यकाळ आणि सेवानिवृत्तीनंतरचे उपक्रम आणि समाजसेवा यासह त्यांच्या जीवनातील पैलूंचा या पुस्तकात समावेश करण्यात आलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकताच संरक्षण मंत्रालयाने भारतीय तटरक्षक दलासाठी 14 जलद गस्ती जहाजे घेण्यासाठी कोणासोबत करार केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे माझगाव डॉक। जानेवारी 2024 मध्ये संरक्षण मंत्रालयाने माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड सोबत भारतीय तटरक्षक दलासाठी 14 जलद पेट्रोल वेसेल्स म्हणजेच FPVS घेण्याच्या करारावर स्वाक्षरी केली आहे। या 14 फास्ट पेट्रोल वेसेल्सचे मूल्य 1070 कोटी रुपये असणार आहे। तर जी जलद गस्ती जहाजे आहेत 14, त्या 14 जलद गस्ती जहाजांची किंमत किती असणार आहे? तर 1070 कोटी रुपये। ही जहाजे MDL द्वारे स्वदेशी डिझाईन, विकसित आणि उत्पादित केली जातील। म्हणजेच ही जी 14 जलद गस्ती जहाजे आहेत ते माझगाव डॉक मार्फत स्वदेशी डिझाईन म्हणजे आपल्या भारतातील डिझाईन आणि आपल्या भारतातच विकसित केली जातील, उत्पादित केली जातील। ती बहुदिशीय ड्रोन, वायरलेस नियंत्रित रिमोट वॉटर रेस्क्यू क्राफ्ट, लाईफ बॉय आणि AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षमता इत्यादींनी सुसज्ज असतील। हे जहाजे भारतीय तटरक्षक दलाच्या क्षमतेला चालना देतील आणि सागरी सुरक्षा वाढवतील। तसेच ती मत्स्यपालन, संरक्षण आणि देखरेख, नियंत्रण
आणि पाळत ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या भारतीय कंपनीला अमेरिकन आरोग्य नियामकाकडून जेनेरिक औषधांसाठी मान्यता मिळाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे झायडस लाइफ सायन्सेस। जानेवारी 2024 मध्ये झायडस लाइफ सायन्सेसला यूएस आरोग्य नियामक FDA कडून पोस्ट हर्पेटिक न्यूरोलॉजीशी संबंधित जेनेरिक औषधाच्या विपणनासाठी अंतिम मान्यता मिळाली आहे। या कंपनीचे मुख्यालय अहमदाबाद येथे आहे। या अंतर्गत कंपनी गॅबापेंटिन गोळ्यांचे उत्पादन आणि विक्री करण्यास सक्षम असेल। गॅबापेंटिन गोळ्यांसाठी हा अधिकार मिळणारी झायडस ही पहिली भारतीय कंपनी ठरली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 27 जानेवारी 2024 रोजीचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक पाहिले। तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।